हरिओम आणि नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मंगळवार 3 मार्च 2026 रोजी 2026 चं पहिलं चंद्रग्रहण होणार आहे आणि हे चंद्रग्रहण फाल्गुन महिन्यात होणार आहे. फाल्गुन महिन्यातली पौर्णिमा हिला आपण होळी पौर्णिमा किंवा होलिका उत्सव असं म्हणतो. 2 तारखेला होळी आहे आणि 3 तारखेला मंगळवारी चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण किती वाजता सुरू होणार आहे, किती वाजता संपणार आहे, या ग्रहणाचा वेदारंभ म्हणजे त्या ग्रहणाचं सूतक किती वाजल्यापासून सुरू होत आहे, विशेष करून गर्भवती स्त्रियांनी कुठल्या प्रकारचे नियम पाळावेत, तसंच घरातील आबालवृद्धांनी कुठल्या प्रकारचे नियम पाळावेत, ग्रहणामध्ये आपण काय करावं, काय करू नये, पौर्णिमेचा कुलधर्म कुलाचार कधी करावा, तसंच पौर्णिमेला जर कोणाचं श्राद्ध असेल तर ते कशा पद्धतीने करावं, याविषयी कुठल्याही प्रकारची भीती मनात न बाळगता संपूर्ण शुद्ध माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओच्या लिंक जरूर शेअर करा. मित्रांनो, मंगळवार 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 हे ग्रहण सुरू होणार आहे. त्यानंतर 5:04 या ग्रहणाचा मध्य काळ असणार आहे आणि ग्रहणाची समाप्ती सूर्यास्ताच्या नंतर म्हणजेच 6:48 होणार आहे. भारतामध्ये हे साधारण 3-3.5 तासाचं ग्रहण दिसणार आहे, परंतु संपूर्ण जगामध्ये ही अत्यंत महत्वाची खगोलीय घटना आहे आणि जवळजवळ 5.5 तास असा हा ग्रहणाचा एकंदर कालावधी असणार आहे. या ग्रहणाच्या दिवशी वार मंगळवार आहे, म्हणजे मंगळाचा प्रभाव या ग्रहणावरती विशेष करून राहणार आहे. त्याच पद्धतीने चंद्र हा सिंह राशीमध्ये आणि पूर्वा किंवा पूर्वा फाल्गुनी या नक्षत्रामध्ये आहे. सिंह राशीचा मालक सूर्य ग्रह आहे आणि पूर्वा फाल्गुनी किंवा पूर्वा नक्षत्राचा अधिपती शुक्र ग्रह आहे. त्यामुळे या काळामध्ये जे ग्रहण होणार आहे ते संपूर्ण परिणाम येणाऱ्या 6 महिन्यापर्यंत होणार आहेत. कारण सूर्यग्रहणापेक्षा सुद्धा चंद्रग्रहण हे जास्त प्रभावी असतं आणि त्याचे जास्त मोठ्या प्रमाणात परिणाम या पृथ्वीवरती होत असतात. कारण ही एक खगोलीय घटना आहे. ज्या ठिकाणी हे ग्रहण दिसतं अशा ठिकाणी त्याचे 100% परिणाम होतात. ज्या ठिकाणी हे ग्रहण अंशात्मक दिसतं अशा ठिकाणी त्याचे 50% किंवा त्याहून अधिक परिणाम होतात आणि ज्या ठिकाणी हे ग्रहण दिसत नाही अशा परिसरात सुद्धा याचे 25 ते 30% परिणाम होत असतात. याच वेळी आकाशामध्ये कालसर्प स्थिती आहे, म्हणजेच राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह परस्परांच्या समोर हे नेहमीच असतात आणि संपूर्ण ग्रहमंडल हे एका बाजूने आहे आणि दुसरा भाग हा पूर्णपणे मोकळा आहे. आपण स्क्रीनवरती या ग्रहणाच्या वेळची जी निश्चित ग्रहस्थितीची पत्रिका आहे ती बघू शकता. ह्यामध्येच राहू मंगळ युती आहे. राहू मंगळ युती याला अंगारक दोष असंही म्हटलं जातं. म्हणजेच ग्रहण आहे त्यात कालसर्प दोष आहे, त्यात अंगारक योग आहे. याचे खूप मोठ्या प्रमाणात परिणाम हे पुढील 6 महिन्याच्या काळामध्ये या संपूर्ण सृष्टीवरती होणार आहेत. सूर्य हा संपूर्ण ग्रहामध्ये राजा म्हटलेला आहे. लिडरशिपच्या बाबतीत त्याचं अत्यंत महत्व मानलेलं आहे. त्यामुळे जे कोणी उच्च दर्जाचे लीडर आहेत अशा लीडरमध्ये परस्परामध्ये मतभेद होणं हे या ग्रहणाचे परिणाम दिसतात. त्याच पद्धतीने शुक्र ग्रह हा कलात्मक ग्रह आहे. त्यामुळे लक्झरियस लाईफची ओढ लोकांच्या मनामध्ये जास्त वाढू शकते. शुक्र हा नाविन्याची हौस, नाविन्याची गोष्ट परिपूर्ण करून देणार आहे. आपण पाहतो की आजच्या काळामध्ये अनेक नवीन गोष्टी ठराविक काळामध्ये जुन्या होत जातात. तर ह्या ग्रहणाच्या काळामध्ये, त्या ग्रहणानंतरच्या परिणामामध्ये अनेक गोष्टी ह्या मोठ्या प्रमाणात आउटडेटेड होणार आहेत. जे वेगवेगळ्या प्रकारचे कला क्षेत्रातले सेलिब्रिटी आहेत त्या सेलिब्रिटींच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद उत्पन्न होऊ शकतात किंवा काही शरीरजन्य इजा त्यांच्यामध्ये उत्पन्न होऊ शकते. मोठमोठे जे सेलिब्रिटी किंवा मोठमोठे लीडर आहेत या दोघांचाही संबंध या सूर्य आणि शुक्र या ग्रहाशी होत असतो. त्याचा परिणाम ग्रहण काळामध्ये, ग्रहणाच्या नंतर पुढील 6 महिन्यामध्ये हा निश्चितपणे जाणवणार आहे. सामान्य माणसासाठी काय आहे तर मंगळवारचा दिवस आहे. चंद्र हा सिंह राशीमध्ये आहे आणि पूर्वा नक्षत्रामध्ये आहे. त्यामुळेच आपण जास्तीत जास्त उपासना आपल्या कुलदेवीची, हनुमंताची उपासना करावी, गणपतीची उपासना करावी. ज्यांचे इष्टदैवत हे हनुमंत आहे, कुलदैवत आहे किंवा गणपती आहे अशा मंडळींनी त्यांची आराधना निश्चितपणे करावी. या ग्रहणाचा आरंभ कधी होत आहे तर जसं मी सांगितलं 3:20 आरंभ होतो, परंतु ग्रहणाच्या पूर्वी 8 तास त्याचा वेदारंभ किंवा त्याचं सूतक सुरू होत आहे. त्यामुळे सूर्योदयापासूनच या ग्रहणाचं सूतक आरंभ होत आहे. त्यामुळे सामान्य जनांनी सकाळी सूर्योदयाच्या पूर्वीच
जेवण वगैरे करून घ्यावं. ग्रहणाच्या वेदारंभामध्ये शक्यतो भोजन करू नये. ज्या स्त्रिया आहेत, आबालवृद्ध आहेत, आजारी व्यक्ती आहेत, अशक्त व्यक्ती आहेत, त्यांनी सकाळी 11 पूर्वी विशेष करून भोजन करून घ्यावं. 11च्या नंतर शक्यतो खाऊ नये. विशेष करून गर्भवती स्त्रिया आहेत, त्यांनी सुद्धा 11 पर्यंत जेवण करून घ्यायचं आहे. प्रत्यक्ष ग्रहणामध्ये आपल्याला मलमूत्राचा त्याग करायचा नाहीये, पाणी पियायचं नाहीये. परंतु त्यापूर्वीचा जो वेदारंभ आहे, ज्या काळामध्ये ग्रहणाचं सूतक असणार आहे, अशा काळामध्ये आपण पाणी पिऊ शकता. त्यानंतर जे काही आपले नैसर्गिक विधी आहेत टॉयलेट बाथरूमचे, ते निश्चितपणे आपण करू शकता. अगदी गर्भवती स्त्रिया सुद्धा पाणी ग्रहण करू शकतात. सूर्यास्ताच्या नंतर ग्रहण दिसणार आहे, कारण ज्यावेळी पौर्णिमेचा दिवस असतो त्यावेळी सूर्यास्त ज्या क्षणाला होतो त्या क्षणाला चंद्रोदय होत असतो. आणि ज्या क्षणाला चंद्रोदय होतो त्या क्षणापासून पुढेच ग्रहण हे आरंभ होत असतं किंवा ग्रहण हे दृश्यमान होत असतं. आपल्याकडचं जे यावेळेचं चंद्रग्रहण आहे हे खग्रास स्वरूपातलं आहे, परंतु संपूर्ण भारतामध्ये कुठेही ते खग्रास स्वरूपात दिसणार नाही. याला आपल्या भारत देशामध्ये ज्या पद्धतीने ग्रहण दिसणार आहे त्याला ग्रस्तोदित अवस्था असं म्हटलं जातं. ग्रस्तोदित अवस्था म्हणजे काय की ग्रस्त असतानाच चंद्राचा उदय झालेला आहे, चंद्रोदय होत असतानाच ग्रहण लागलेलं असणार आहे. त्यामुळे आरंभ दुपारी 3:20 होतोय, पण त्या 3:20 भारताच्या आकाशामध्ये कुठेही चंद्र दिसणार नाही. मध्य हा 5:04 होतोय, त्यावेळीही त्या ठिकाणी कुठेही आपल्याला चंद्रदर्शन होणार नाही. संध्याकाळी ग्रहणाची समाप्ती ही 6:48 होणार आहे. आपल्या स्थानिक ठिकाणाचा जो सूर्यास्त आहे त्या सूर्यास्तापासून पुढे 6:48 हे प्रत्यक्ष ग्रहण राहणार आहे. म्हणजे चंद्राचा उदय होत असताना ग्रहण पूर्व दिशेला लागलेला आहे, पूर्वा नक्षत्रामध्ये लागलेला आहे आणि सिंह राशीमध्ये लागणार आहे. आणि त्याची जी समाप्ती आहे ती 6:48 होणार आहे. मग आपल्या ज्या स्थानिक सूर्यास्त आहेत त्या सूर्यास्तापासून आपण ग्रहणाचा पर्व काळ हा मानावा. आता नागपूर असेल, त्यानंतर सोलापूर असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, पुणे असेल, ह्या प्रत्येक ठिकाणी लोकल टाइम जो सूर्यास्त असतो हा वेगवेगळा असतो. त्यामुळे सूर्यास्तापासून ग्रहण लागल्यानंतर ते 6:48 अत्यंत कमी काळामध्ये पृथ्वीवरती भारत भूमीमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. या ग्रहण काळाच्या विशेष करून प्रभावामध्ये आपल्याला पाणी वगैरे पिणं असेल, ह्या गोष्टी आपण संध्याकाळच्या वेळेस पण करू शकता. सूर्याच्या अस्ताच्या पूर्वी केव्हाही आपण करू शकता. मलमूत्र उत्सर्जन करू शकता. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी विनाकारण घाबरून जाऊ नये. कुठल्याही राशीची कुठलीही स्त्री असेल तरी तिला त्या ग्रहण काळामध्ये शक्यतो ग्रहण आपल्याला डोळ्याने पाहायचं नाहीये. त्या व्यतिरिक्त इतर काहीही अडी अडचणी किंवा त्रास मनामध्ये करून घ्यायचा नाही. कुठल्याही शंका कुशंका किंवा कुठल्या प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही. अगदी मनापासून जास्तीत जास्त आपण उपासना करावी. या उद्देशानेच आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे की जेवढं कमी अन्न आपण ग्रहण करू, जेवढं हलकं अन्न आपण ग्रहण करू, तेवढं शरीर हे सुस्त होत नाही, आळशी होत नाही. त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचा संचार राहतो आणि त्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त उपासना करू शकतो, स्थिरतेने करू शकतो. म्हणूनच या सकाळी 11 पूर्वी जेवण करून त्यानंतरच्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त उपासना करायचे. यापूर्वी कुठले मंत्र घेतले असतील किंवा मंत्रांचं पठण आपण केलं असेल त्या मंत्रांचं पुन्हा पुन्हा अनुष्ठान आपण या काळामध्ये करू शकता. बाकी सामान्य जे व्यक्ती आहेत किंवा ब्रह्मचारी व्यक्ती आहेत, साधक मंडळी आहेत, त्यांनी सूर्योदयापासून सूर्यास्ताच्या नंतर 6:48 काळामध्ये ग्रहणाचे संपूर्ण नियम योग्य पद्धतीने पाळायचे आहेत. मित्रांनो, हे ग्रहण दिसणारे प्रदेश कोणते कोणते आहेत? त्या संपूर्ण भारतवर्षामध्ये हे ग्रहण दिसणार आहे. त्याचप्रमाणे पूर्व आशिया आहे, जपान आहे, रशिया आहे, मध्य पूर्व प्रदेश आहे, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, साऊथ अमेरिका आणि ग्रीनलँड या संपूर्ण परिसरामध्ये हे ग्रहण आपल्याला दिसणार आहे. अशा ठिकाणी राहणाऱ्या भारतीय लोकांनी हे ग्रहणाचे नियम योग्य पद्धतीने पाळायचे आहेत. पर्व काळामध्ये किंवा वेदाच्या काळामध्ये म्हणजेच सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:48 दान, धर्म, पूजा, जप, तप, उपासना, होम, हवन इत्यादी पवित्र गोष्टी आपण निश्चितपणे करू शकतो. आपला कुलधर्म कुलाचार असेल तर अशा वेळी आपण 11च्या पूर्वी घरातला कुलधर्म कुलाचार करून देवाला नैवेद्य अर्पण करून पौर्णिमेचा उपवास सोडावा आणि त्या काळामध्ये 11 पूर्वी उपवासाचं जे काही ग्रहण करायचं आहे ते आपण ग्रहण करून घ्यावं. किंवा सशक्त व्यक्ती असतील, समर्थ व्यक्ती असतील तर अशा वेळी त्यांनी आपला कुलधर्म कुलाचार करत असताना देवापुरताच नैवेद्य बनवावा, तेवढंच नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतर तो नैवेद्य आपण गाईला वगैरे ग्रहण करण्यासाठी देऊ शकता, खायला देऊ शकता. मात्र ग्रहण समाप्तीच्या नंतरच आपण भोजन वगैरे करायचं आहे.
मित्रांनो, हे ग्रहण पूर्वा नक्षत्रामध्ये होणार आहे. पूर्वा नक्षत्राचा विशेष प्रभाव काय आहे तर हे नक्षत्र सिंह राशीमध्ये येतं, त्यामुळे या नक्षत्रावरती सूर्याचा सुद्धा तितकाच प्रभाव आहे. आणि या नक्षत्राचा अधिपती असणारी जी देवता आहे ती भग ही द्वादश आदित्यातला एक आहे आणि एकादश रुद्रामधला पण एक आहे. त्यामुळे रुद्र आणि आदित्य यांचं स्वरूप थोडंसं उग्र स्वरूपातलं असतं. त्यामुळे भग हे नाव सूर्याचं सुद्धा एक नाव आहे आणि या नक्षत्राची ती देवता आहे. या नक्षत्राचा अधिपती असणारं वृक्ष जे आहे ते पळस आहे. त्यामुळे या काळामध्ये जर पळसाच्या वृक्षाला आपण जल अर्पण करू शकलात, पळसाच्या वृक्षाची पूजा करू शकलात, तर ग्रहणाचे विशेष करून होणारे जे काही परिणाम आहेत ते आपले कमी होऊ शकतात. त्याच पद्धतीने पूर्वा नक्षत्रामध्ये हे ग्रहण असल्यामुळं, शुक्राचा प्रभाव असल्यामुळं ज्या काही लक्झरियस गोष्टी आहेत, मोबाईल असेल, कार असेल किंवा ज्या ज्या काही हाऊस मौजेच्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रवास असतील, या सर्व गोष्टी ग्रहणाच्या प्रभावामुळे महाग होऊ शकतात. या ग्रहणाचे परिणाम आपल्या राशीवरती कसे होत आहेत? काही राशींना हे मिश्र स्वरूपातले परिणाम आहेत, काही राशींना हे अशुभ स्वरूपातले परिणाम आहेत, तर काही राशींना हे शुभ स्वरूपातले परिणाम आहेत. मिथुन ही बुधाची रास, तुला ही शुक्राची रास, वृश्चिक ही मंगळाची रास आणि मीन ही गुरुची रास. या 4 राशींना हे ग्रहण शुभ स्वरूपातलं असणार आहे. मेष रास ही मंगळ ग्रहाची रास आहे, कर्क रास ही चंद्राची रास आहे, वृश्चिक रास ही मंगळाचीच दुसरी रास आहे आणि कुंभ ही शनीची रास आहे. या 4 राशींना या ग्रहणाचं मिश्र स्वरूपात फळ प्राप्त होणार आहे. वृषभ रास हे शुक्र ग्रहाची रास आहे. सिंह राशीमध्येच ग्रहण होत आहे, त्यामुळे सिंह रास ही सूर्याची रास. कन्या राशीच्या 12व्या स्थानामध्ये ग्रहण होत आहे, त्यामुळे कन्या ही बुधाची रास आणि चौथी आणि अत्यंत महत्वाची रास म्हणजे मकर रास ही शनीची रास आहे. या 4 राशींना या ग्रहणाचे फळ हे अनिष्ट स्वरूपात आहेत. त्यामुळे या 4 राशींच्या मंडळींनी अर्थात वृषभ, सिंह, कन्या आणि मकर या 4 राशीच्या लोकांनी हे ग्रहण पाहू नये. त्याचप्रमाणे ज्यांना घरामध्ये गर्भवती स्त्रिया आहेत अशा स्त्रियांनी शक्यतो हे ग्रहण पाहू नये. त्या व्यतिरिक्त कोणीही सामान्य डोळ्याने हे ग्रहण पाहू शकता. पुन्हा एकदा सांगतो, या ग्रहणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती बळी पडू नये, घाबरून जाऊ नये, भीती उत्पन्न करू नये. देवाने हे जे काही ग्रहणाचे परिणाम दिलेले आहेत ही अत्यंत मोठी खगोलीय घटना आहे, आपल्यासाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी ही घटना आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव आहे. इतर कुणासाठी त्या पूजापाठ करण्यापेक्षा आपण स्वतःची अनुष्ठान, जप, साधना, उपासना केली तर त्याचं अगणित फळ या ग्रहण काळामध्ये होतं. सूर्य आणि चंद्र या दोघांचा प्रभाव ह्या पृथ्वीवरती अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे आणि राहू आणि केतू हे छेदन बिंदू आहेत, त्याला डार्क प्लॅनेट सुद्धा म्हणतात किंवा शॅडो प्लॅनेट पण म्हणतात. अशा वेळी उत्पन्न होणारी जी स्थिती आहे ही कॉस्मिक स्थिती खूप मोठ्या प्रमाणात सत्य आणि सिद्ध प्रकारची ब्रह्मांडीय ऊर्जा उत्पन्न करते आणि त्याचे खूप मोठे पॉझिटिव्ह परिणाम वैयक्तिक आयुष्यावरती होऊ शकतात जर आपण उचित पद्धतीने या ग्रहण काळामध्ये किंवा सुतक काळामध्ये उपासना केली तर. मित्रांनो, ग्रहणाच्या बाबतीत आपल्या मनात कुठल्याही प्रकारच्या किंतु परंतु असेल, काही अडचणी असेल, काही शंका असतील तर आपण कमेंटच्या स्वरूपात, फोनच्या स्वरूपात निश्चितपणे संपर्क साधू शकता. या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या. हरिओम आणि नमस्कार.